Hello guys, welcome. Good evening all my dear students. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी शिका हसत खेळत. आजचा आपला दिवस आहे दुसरा. मग सर, आपण पहिल्या दिवशी काय शिकलो असतील? तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. परंतु मित्रांनो, आजच सुद्धा एकदा सांगतो पुन्हा एकदा की ज्या मुलांना अजून एबीसीडी येत नाही, एकदम लहान मुलात ना, छोटी छोटी बाळ, त्या छोट्या बाळांना जर एबीसीडी येत नसेल तर त्या ठिकाणी ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल असे चित्र दाखवून किंवा वस्तू दाखवून त्यांना ती एबीसीडी अगोदर पाठ करून घ्या. नाही तर काय होईल माहिती काय, कोणा म्हणलं बी म्हण बाळा. आता मी पण एक वर्गामध्ये एका दिवशी सांगितलं बाळा, बी म्हणजे काय, बी म्हणजे बॉल, बी म्हणजे बी फॉर बॉल असं म्हणतो तो. बघा इकडं, हे बी फॉर बॉल असते ना, परंतु तो लिहिताना काय करतो सर, तो उलट लिहितो. कारण त्याला माहित बी फॉर बॉल म्हणतो, पण हे डी फॉर डॉलचं डी लिहिते असं. म्हणजे हे बी सांगितलं तर हे लिहिते. म्हणजे काय मित्रांनो, की ही संकल्पना अगोदर त्या डोक्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची, म्हणजे स्पष्ट करून द्यायची ना. आता बरेच अक्षर आहेत ते उलटी लिहितात ते. सी असं लिहि म्हणून, सी सी फॉर कॅट, तर तो काय करतो मित्रांनो, असं लिहितो. हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे डी सारखा डी तसं तो लिहितो. मग सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, की आपल्याला सर्वप्रथम त्यांच्याकडून आपली एबीसीडी पाठ करून घ्या. तोंड पाठ तर म्हणतात, एबीसीडी एबीएस आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू डब्ल्यू एक्स वाय झेड. झालं सर पाठ, झालं. लिहि म्हणलं की मग असं करतो. अरे असं का म्हणून करतो बा. अरे हसत खेळत शिकत असताना आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, त्या विद्यार्थ्यांच्या त्याचे जे ग्रास्पिंग पॉवर आहे, तो ग्रास्पिंग पॉवर आपल्याला ओळखून घ्यायचा आहे. आणि एबीसीडी पाठ झाल्यानंतर पुढील तुम्हाला सांगितलं मी कालच्या याच्या भागामध्ये, की आपल्याला ते शब्द दाखवायचे, चित्र दाखवायचं. मग त्या चित्रापासून एखादं वाक्य करायचं. हे काल आपण सर्वांनी बघितलेलंच आहे. मला माहिती आहे 100% की कालचा माझ्या व्हिडिओला एवढा रिस्पॉन्स आलाय, बऱ्याच लोकांनी लाईक सुद्धा केले, सबस्क्राईब सुद्धा. जवळपास 10-15 लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्याच्या व्हिडिओ. का केला असेल सर? कारण त्यांना जी माझी शिकवण्याची पद्धत आहे ना, ती आवडली. आणि बरेच जणी कमेंट सुद्धा करा, सर थँक्यू. म्हणजे पहा बरं सर, तुम्हाला आता पालक केला त्यांना सांगतो, तुम्हाला पण वाटते का की माझ्या लहान लहान छोट्या बाळाला इंग्रजी यावी? सर, तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगत असतो ना, इंग्रजी भाषा इतकी सोपी भाषा नाही, म्हणजे लय सोपी भाषा आहे. मराठी भाषेपेक्षा ती सोपी आहे. कशा बरोबर सर? त्यामध्ये काना, मात्रा, विलांटी, ह्रस्व, दीर्घ, उकार, अनुस्वार, अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, भाव कितीतरी असते याच्यामध्ये असते. परंतु या ठिकाणी समजा कू, आता कुला पहिलं कू लिहायचं, दुसरं कू, हे एलांटी कोणती, मात्रा कोणता, हे सगळं आपल्याला मराठी भाषेमध्ये सांगावं लागतं. परंतु इथं कसं आहे, हे प्रॅक्टिस न होते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मग सर चला, तर आज आपला दुसरा दिवस असताना सुरुवात करून करायचं. मग आपल्याला काय करायचं, काल सांगितलं, छोटे छोटे शब्द घेऊन त्या ठिकाणी आपल्याला वाक्य बनवायला सांगितलेलं. मग सर आता मग मोठे मोठे वाक्य आपल्याला काय करायचे, जे की आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. मग ते वाक्य वापरत असताना सर, त्यासाठी आपल्याला थोडेफार टेन्स कळाले पाहिजे. टेन्स म्हणजे काय सर? टेन्स म्हणजे काय, समजा मी काल लग्नाला गेलो होतो. होतो म्हणलं की वाज येईल, वाज वेर होईल नाही आणि काय असेल तर. मग हे सर झाला भूतकाळ. आता मी शिकवत आहे, जेव्हा हे काम चालू असते ना एखादं, किंवा आता ज्या परिस्थिती, त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. आणि मी उद्या मुंबईला जाईल, हे झाला भविष्यकाळ. मग जेव्हा आपण एखादं वाक्य लिहितो, आता पहा, मी तुम्हाला एक वाक्य लिहून दाखवतो. वाक्य लिहिल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की पहा, अनुभवाने सांगतो का, अनुभवाने ज्ञान मिळते. बरोबर आहे. पहा इथं एक वाक्य लिहितो मी, नंतर तुमच्या लक्षात येईल. अनुभवाने ज्ञान मिळते. आता कोणतीही गोष्ट असू दे मित्रांनो, अनुभवाला की आपोआप त्याला ज्ञान मिळत असतं. मग सर मिळते म्हणजे हे काय, एक साधं वाक्य, सिंपल सेंटेन्स. मग सर त्याला आपण मग याला इंग्रजीमध्ये काय, वाज वेअर, वाज म्हणजे होता, वेअर म्हणजे होते, विल किंवा शुड असं या ठिकाणी काही येणार नाही. हे साधं असल्यामुळं आपण डायरेक्ट लिहू शकतो, नॉलेज. नॉलेज काय बसा, सांगा पण काय, comes from experience. Knowledge comes from experience. Comes from experience. EXPRIENC. EXPRIENC बरोबर आहे. EXPRIENC म्हणजे
हे अनुभवाने आपल्या ज्ञान मिळतं. पहा आता मी तुमच्या समोर एवढी फ्लुएंटली इंग्लिश का बोलू शकतो, कारण मला अनुभव आलाय सर. अनुभव हीच खात्री असते. जोपर्यंत आपण शिकवत नाहीत, आता एखाद्या वेळेस माझं स्पेलिंग कुठे चुकलं तर मग ताबडतोब उद्या माझा व्हिडिओ बघताना पाहतो, अरे माझी इथं स्पेलिंग चुकली होती. मग सर काय झालंय, हे मी शिकवत असताना मला तो अनुभव आला की बाळांनो, आपण जेव्हा प्रोनाउन्सिएशन शिकतो, स्पेलिंग तयार करायला शिकतो, माझी तुम्ही व्हिडिओ बघा, त्यावेळी तुम्हाला स्पेलिंग कसे तयार करायचे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे, ते तुम्हाला बघायचं आहे. पहा हे झालं साधं वाक्य. पहा आपल्या ज्ञानाचा उपयोग परोपकारासाठी सांगा सांगा काय म्हणलं. दुसरं वाक्य सांग. आय लाईक टू, मला दैनिक कथा ऐकायला आवडते. आता पहा छोट्या बाळाला म्हणलं ना, आजोबा म्हणतात चला बरं इकडे, ज्याच्या घरी आजोबा आहे ते फार नशीबवान लेकर आहेत. आजोबा म्हणतात बाळा इकडे, एक गोष्ट सांगते एखाद्या लहान लेकराला थोडं समजलं ना. मग जेव्हा एखादा विद्यार्थी लहान बाळ एक गोष्ट ऐकते, नंतर म्हणते ग्रँडफादर टेल मी स्टोरी. पहा जर लेकरू हुशार असेल तर बरं तो इंग्रजी सांगेल ना आजोबा, आणि मराठी असल्यावर बाबा बाबा प्लीज 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 एकच गोष्ट सांगायची, एकच. बाबा म्हणता अरे काला सांगितलं झोप यायला ना बा, उन्हाची गरमी झाली बाहेर करत घाम यायला. नाही 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 बाबा मला एक गोष्ट सांगा म्हणजे बा आजोबांना सुद्धा लाड ते लेकरू म्हणतंय आजोबा बाबा, आजोबा म्हणत नाही बाबा म्हणते बाबा बाबा मला एक गोष्ट. मग बाबा काय म्हणतं सर, सांगतो बाळा खरं म्हणजे मला नैतिक कथा ऐकायला आवडते. हे आपण कसं बोलला इंग्रजीमध्ये पहा, मला मला नैतिक कथा ऐकायला आवडते. आता याच्यामध्ये भूतकाळ आहे का नाही, भविष्यकाळ आहे का नाही, म्हणजे काय साधा आहे. मग सर मी म्हणजे काय सांगा मला, म्हणजे काय आय. इथं झालं सुरुवातीला लक्षात ठेवा, वाक्याचा ट्रान्सलेट करताना सुरुवातीला आपण त्या वाक्याचा काळ ओळखून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो हे करता लिहिला पुढे, नंतर क्रियापद काय आवडणे, ऐकायला आवडणे म्हणजे काय, आय लाईक टू. आवडणे म्हणजे काय, आय लाईक टू. काय आवडते, आय लाईक टू. काय बघा मित्रांनो, काय सांगितलं, मला साठी काही शब्द आहे बरोबर आहे, नंतर आवडणे म्हणजे लाईक टू. काय अर्थ बघा तुला सांगा सांगा. लिसन टू मॉरल स्टोरीज. पहा आता पहा ऐकायला म्हणजे काय, लिसन टू. आय लाईक टू लिसन टू, LISTEN लिसन टू. काय अर्थ आहे, नैतिक कथा एकच घ्या. मॉरल स्टोरीज म्हणजे काय, मॉरल MORAL स्टोरीज STORY. स्टोरी येईल का म्हणजे कथा अनेक अशी, इथं वाय कटून पाहायचं काय, इथं STORIES स्टोरीज म्हणजे अनेक. म्हणजे मला नैतिक कथा ऐकायला आवडतात. अशा प्रकारे मित्रांनो छोटे छोटे वाक्य घेऊन आपल्याला आपल्या मुलांकडून त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. म्हणजे सराव केल्याशिवाय शक्य नाही ना कोणती गोष्ट. पहा कोणतीही गोष्ट असो, एक मुंगीचं उदाहरण घ्या, ती वारंवार असं वर चढाय पाहते बरोबर आहे, पडते पुन्हा चढते, पडते. एखादा कोणतं पण छोटा प्राणी बघा बरं, ते काय करतात, वारंवार ते प्रयत्न करतात आणि म्हणून ते सक्सेस होतात. पुढचं वाक्य सांग मला काय, मला आम्ही नैतिक कथा ऐकण्यासाठी मंदिरात जाणार आहोत. आता पहा हे थोडं चेंज करू, आम्ही नैतिक कथा ऐकण्यासाठी कुठं मंदिरात जाणार आहोत. पहा जाणार आहोत. आता मित्रांनो आहोत म्हणजे हे कोणता काळ झाला, वर्तमान भूतकाळ का भविष्यकाळ सांगा बरं, कमेंट कर जा हो फटाफट, मला पण कळते बाळा माझ्या मुलाला. आहोत म्हणजे झाला भविष्यकाळ. मग सर वी आर गोईंग,
टू द टेम्पल. पहा, वी आर आहोत, वी आर म्हणजे आम्ही आहोत ना. इथं पहा काय मग आम्ही पहा वी साठी येईल आम्ही आणि आर म्हणजे आहोत. वी आर जाणार जाणार आहोत म्हणजे आर गोईंग. सर थोडं कन्फ्युज वाटतं तुम्हाला पण सर काय जाणार आहोत ना. मग वी आर गोईंग कुठं टू द टेम्पल मंदिरात. टू द टेम्पल कशासाठी वी आर गोइंग टू द टेम्पल कथा ऐकण्यासाठी म्हणजे काय टू लिसन. पा टू लिसन लिसन टू मॉरल स्टोरी. काय म्हणा टू अ मॉरल स्टोरीज. आता स्टोरी म्हणजे एकच कथा आहे ना. कथा एक म्हणजे एक अनेक असे तर स्टोरीज होईल. पहा अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वाक्य घेऊन त्या ठिकाणी. आता पहा माझे आजोबा आम्हाला गोष्टी सांगत होते. हे सर काय भूतकाळ. पहा माझे आजोबा आम्हाला गोष्टी सांगत होते. आता कारण माझे आजोबा नाहीत ना, माझे आजोबा वारलेले आहेत. मग मी काय सांगतो की मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझे आजोबा आम्हाला गोष्टी सांगत होते. सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला त्या वाक्याच्या शेवटी काय आले सांगत होते, सांगणार आहेत किंवा सांगत आहेत यामधून आपल्याला त्या वाक्याचा काळ कळतो हे लक्षात ठेवा. फॉर्म काय सांगते क्रियापद. त्या वाक्यामधलं क्रियापद आहे ना ते क्रियापद तुमच्या वाक्याचा काळ सांगत असते लक्षात ठेवा. मग सर माझे आजोबा म्हणजे काय येईल सांग बरं. माय ग्रँड फादर. लक्षात ठेवा सोपं आहे ना. माय म्हणजे माझे हे पहा माय आजोबासाठी हे एकच शब्द घ्या माय ग्रँड फादर. ग्रँडफादर FATHER. हा आता काय सांगत होते काय बघा सांग सांग. आता इथं वाज येईल का वेर येईल. नाही सांगत होते म्हणजे माय ग्रँडफादर सांगत होते याचा अर्थ होईल यूज टू. पा यूज टू हे लक्षात ठेवा. नाही नाही वाज वेर येत नाही काय म्हणलं. नाही नाही काय सांगत होते टेल अस स्टोरीज. पा टेल अस स्टोरीज. पहा मित्रांनो इथं आम्ही असल्यामुळे या ठिकाणी पहा यूज टू काय आलं बघा लक्षात ठेवा. हे तुम्हाला थोडं मार्किंग करून यायचं. वाज माय फादर वाच म्हणजे असं घ्यायचं नाही तर चुकीचं होतं. म्हणजे माय फादर यूज टू टेल अ स्टोरीज म्हणजे माझे आजोबा आम्हाला गोष्टी सांगत होते पहिल्या काळामध्ये. म्हणजे काढलेलं नाही म्हणजे तरी सुद्धा आपल्याला मित्रांनो हे भूतकाळातलं वाक्य हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे सांग. पहा नैतिक कथा ऐकल्यामुळे माणसाच्या वर्तनात बदल होतो. पहा नैतिक कथा ऐकल्यामुळे माणसाच्या वर्तनात बदल होतो. आता हे वाक्य बाबर कोणतं आहे विचार करता आणि मी त्या ठिकाणी लिहितो ना मित्रांनो. आता सांग काय मला लिसनिंग टू मॉरल स्टोरीज. पहा लिसनिंग सांग मला काय म्हणला सांग सांग. लिसनिंग टू मॉरल स्टोरीज MORAL स्टोरीज STORIES. पहा लिसनिंग
टू मॉरल स्टोरीज. काय होतं त्यामुळं? चेंज पर्सन्स बिहेवियर. चेंज चेंज काय म्हणलं? सांग पटपट सांग. पर्सन पर्सन्स PERSONS बिहेवियर BEHI सांग मला. BHAPI BEHAPIOR पहा. BHAPIOR म्हणजे बिहेवियर म्हणजे काय सर? लक्षात ठेवा. वर्तन. लिसनिंग टू मॉरल स्टोरी म्हणजे आपण नैतिक कथा ऐकल्यामुळे चेंज पर्सन्स बिहेवियर म्हणजे माणसाच्या वर्तनामध्ये बदल होतो. काय लोळ? बरोबर आहे. आता मी सांगतो तुम्हाला त्यात काय. घरात आजी आजोबा असणे फार महत्वाची आहे. याचं काय करा तुम्हाला कमेंट मध्ये मला याची काय करा तुम्ही लिहून द्या. घरात आजी आजोबा असणे फार महत्वाचे आहे. हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काय करा कमेंट मध्ये म्हणजे मला याचं हे करून दाखवा ना. असं मला एक वाक्य इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेट करून दाखवा. मग समजल की किती मुलांना कळालं किती मुलांना नाही. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायचा मित्रांनो. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.